everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Adjon Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रोझोम सेंट्रियल बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बनवू दॅट इज द न्यूक्लियस. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियस बनवू. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडे चॅप्टर. Nucleus as a cell organelle was first described by Robert Brown. Okay, discovered by Robert Brown. Robert Brown earliest 1831. Okay, 1830. Later the material of the nucleus stained by basic dyes was given by chromatin. नेम क्रोमॅटिन त्यानंतर नाव दिलं, दॅट इज बाय फ्लेमिंग. CH क्रोमॅटिन. कोण? बाय फ्लेमिंग. ओके, फ्लेमिंग. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर काय म्हणतं आहे, द इंटरफेस न्यूक्लियस हॅज हायली extended and elaborate nucleoprotein called the chromatin म्हणतात. Nuclear matrix and one or more special called nucleoli. Okay, let's draw a diagram. Right. Okay, that's all. Okay, right. That's it. Okay, काय म्हणतात आता. Interface nucleus in highly extended and elaborate nucleoprotein called chromatin. म्हणजे सपोज क्रोमॅटिन असतं. This is chromatin. Okay, chromatin. Nuclear matrix and one or more spherical bodies called nucleoli. Suppose this is nucleoli. Okay, this is nucleoli. Okay, nucleoli म्हणजे सिंगल जे असतं ना, दॅट इज प्लुरल फॉर्म आहे सिंगल न्यूक्लिओलस. ह्याला काय म्हणतात? न्यूक्लिओलस. आणि हे जे असणार ना, दॅट इज न्यूक्लिओप्लाझम. ओके, न्यूक्लिओप्लाझम, दॅट्स ऑल. Electron revealed that nuclear envelope which consists of two parallel membranes. Yes, ही जास्त नाही आणि ही parallel membranes with space between, ही पेर न्यूक्लियर स्पेस. ओके, काय म्हणतात? पेर न्यूक्लियर स्पेस. ओके, किती असते? 10 ते 50 नॅनोमीटर. ओके, 10 ते 50 नॅनोमीटर. पेर न्यूक्लियर स्पेस forms a barrier between the material present inside the nucleus and that of cytoplasm. Okay, ठीक आहे. The outer membrane usually remains continuous with the endoplasmic reticulum. Yes, म्हणजे काय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सोबत सुद्धा ही कंटिन्युअसली राहते. म्हणजे सपोज ओके, हे ड्रॉ करूया. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सोबतचा काय म्हणतात, कंटिन्युअस राहते. ओके, अँड दॅट इज द अँड ऑल्सो बिअर्स रायबोझोम्स ऑन इट. म्हणजे रायबोझोम्स त्याच्यावरती बिअर केले म्हणजे काय, दॅट इज द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे जर रायबोझोम्स असतील देन रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रायबोझोम जर नसतील देन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ॲट अ number of places where nuclear envelope interrupted, that is minute pores. म्हणजे इथं इंटरप्टेड झाले ना, म्हणजे इथं
ब्रेकडाऊन झालं आहे. दॅट मीन विच आर फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ टू मेम्ब्रेन्स. दीज न्यूक्लिअर पोर्स आर पासेजेस थ्रू द मुवमेंट आर एन. म्हणजे इथून जे आहे ना आर एन ए किंवा प्रोटीन मॉलिक्युल जे आहेत ना आत बाहेर करतात. ओके, दॅट्स ऑल. आर एन ए किंवा प्रोटीन मॉलिक्युल जे आहेत ना दॅट इज आत बाहेर करत असतात. बोथ डायरेक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. नॉर्मली देअर इज वन न्यूक्लियर पर सेल, सॉरी वन न्यूक्लियस पर सेल. म्हणजे नॉर्मली एक न्यूक्लियस असतो बघ. व्हॅरिएशन नंबर म्हणजे त्यावेळेस कमी जास्त पण होऊ शकतो. दॅट इज जसं मॅच्युअर आर बी सीमध्ये मॅच्युअर आर बी सी वगैरे किंवा सीव सेल्स वगैरे त्यांच्याकडे हेच नसतं. ओके, दॅट म्हणजे न्यूक्लियसच नसतं. सो एक एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवायचं बस. ओके, द न्यूक्लियर मॅट्रिक्स ऑर न्यूक्लियोप्लाझम कंटेन ही न्यूक्लियस, न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन. ही क्रोमॅटिन. ओके, दॅट्स द न्यूक्लियोप्लाझम लिहिलेलं आहे. दॅट्स ऑल. Contains chromatin. The nucleoli are spherical structures present inside the nucleoplasm. Yes, nucleoplasm मध्ये ही डायग्राम, बस ही डायग्राम डोक्यात ठेवा. ओके, हे पूर्णच्या हा पॅराग्राफ तुम्हाला पूर्ण डोक्यात बसून जाईल. द कंटेंट ऑफ न्यूक्लिओलस इज कंटिन्युअस विथ द रेस्ट ऑफ द न्यूक्लियोप्लाझम. इट इज नॉट अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. It is the site of active ribosomal RNA synthesis. Larger and more numerous nucleoli are present in cells actively carrying out protein synthesis. Okay, that's all. Okay, let's revise. काय होतं? न्यूक्लियस इज अ सेल ऑर्गॅनली. पहिल्यांदा कोणी डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर फ्लेमिंगने काय सांगितलं? क्रोमॅटिन म्हणून सांगितलं. ओके, त्यानंतर आपलं हे डायग्राम, बस ही डायग्राम लक्षात ठेवायची. काय होतं? एक दोन काय म्हणतात पॅरलल होते. ओके, लक्षात ठेवायचं. क्रोमॅटिन राईट. न्यूक्लिओला दॅट इज द न्यूक्लिओलस. दॅट्स राईट. परत ह्याच्यामध्ये काय असणार? पेरिन्यूक्लियर स्पेस. दॅट्स पेरिन्यूक्लियर स्पेस. आणि त्यानंतर AR. दॅट्स ऑल. आणि त्यानंतर काय होतं? मायन्यूट पोर्स. आणि ह्या मायन्यूट पोर्समधून RNA आणि प्रोटीन मॉलिक्युल्स आत बाहेर करतात. दॅट्स ऑल. आणि त्यानंतर म्हणजे काय वेळेस पर सेल एक न्यूक्लियस असतो, परंतु काय ह्याच्यामध्ये ॲबसेंट असू शकतो, म्हणजे व्हॅरी पण होऊ शकतो. ओके, दॅट्स ऑल. न्यूक्लियोप्लाझम म्हणजे काय म्हणतात? क्रोमॅटिन प्लस न्यूक्लिओलस. क्रोमॅटिन प्लस न्यूक्लिओलस हे दोन्ही मिळून जे आहेत ना हे प्लस जर केलं then दॅट इज द न्यूक्लियोप्लाझम. आणि द कंटेंट ऑफ न्यूक्लिओलसचा जो कंटेंट असतो ना इज कंटिन्युअस विथ द रेस्ट ऑफ द न्यूक्लियोप्लाझम ॲज इट इज नॉट अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. ओके, म्हणजे जो न्यूक्लिओलसचा जो असतो ना दॅट इज द नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. म्हणजे ऑब्विसली मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर नाही आहे ना. सो याचा कंटेंट जो असतो ना रेस्ट ऑफ द न्यूक्लियो म्हणजे पूर्ण न्यूक्लियोप्लाझमसोबत कंटिन्युअस असतं. येस, अँड इट इज साईट ऑफ ॲक्टिव्ह RNA सिंथेसिस. हे इथे RNA सिंथेसिस येतं. दॅट्स ऑल. RNA सिंथेसिस म्हणजे ऑब्विसली प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोमल आहे ना, रायबोझोमचं ऑब्विसली प्रोटीन सिंथेसिस. दॅट्स ऑल. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. यात काय लक्षात ठेवायसारखं आहे? एवढं लक्षात ठेवायसारखं म्हटलं तरी यात काय एक तर रॉबर्ट ब्राऊननं डिस्कवर केलं आणि त्यानंतर कोणी बेसिक डाय वगैरे वापरून दॅट इज द फ्लेमिंगनं क्रोमॅटिन आहे म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर न्यूक्लियस वगैरे लक्षात ठेवायचं असलं ते एक दॅट इज द न्यूक्लिओला आहे, न्यूक्लियोप्लाझम. आणि दिस इज पेरिन्यूक्लियर स्पेस आणि दिस इज क्रोमॅटिन. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. दॅट्स ऑल. थँक्यू सो मच. बाय बाय.